भाग दुसरा. कधी कधी संगीताताई माझ्याकडे पाठ करून कुशीवर झोपत असे. पण तसे झोपताना मुद्दाम ती आपले नितंब माझ्या दिशेने वर करून झोपत असे. तिचे ते गोल भरीव नितंब बघून मी पागल होई आणि माझा लंड तिच्या नितंबामधील फटीत टेकवत मी तिला मागून चिटके. तिच्याकडून काही हालचाल होत नसे तेव्हा मग मी माझा हात तिच्या कंबरेवरून पुढे नेत तिच्या छातीवर ठेवत असे व तिला हलकेच मिठी मारत असे. माझ्या बहिणीला तसे मागून चिटकत मिठी मारून झोपायला मला खूप आवडायचे. कित्येकदा मला आश्चर्य वाटायचे की मी इतका तिला स्पर्श करतोय तरी ती जागी कशी होत नाही. पण नंतर संगीताताईने जेव्हा मला खरे ते सांगितले तेव्हा मला कळले की खरोखर झोपलेला माणूस जागा होतो पण झोपेचे सोंग घेतलेला कधी जागा होत नाही. आमच्यात जे काही घडत होते तो सगळा गुपचूप मामला होता. मी माझ्या बहिणीशी अशा थेने चाळे करत होतो की तिला काही माहीत नाही की तिला ते कळत नाही. आणि सगळे कळत असताना व माहीत असून सुद्धा ती मला गुपचूपपणे प्रोत्साहन देत सगळे करून देत होती. संगीताताईला खरोखरच आता आपल्या लहान भावाच्या कामुक खेळाची खूप मजा वाटू लागली. तिला आता वाटू लागले की बहीण भावाचा हा गुप्त खेळ आता पुढच्या पायरीवर न्यावा. तिचा भाऊ तर या खेळात नवखा होता तेव्हा तो पुढे काही करेल असे तिला वाटत नव्हते तेव्हा तिनेच काही करायचे ठरवले. एका रविवारी 12च्या दरम्यान मी आणि संगीताताई खिडकीत उभे राहून बोलत होतो. आई आतल्या खोलीत स्वयंपाकात मग्न होती. नेहमीसारखीच संगीताताई मला चिटकून उभी होती व मी माझा हात खिडकीच्या सिलवर ठेवून तिच्या मांड्यामधील भागाचे स्पर्शसुख घेत होतो. बोलताना मध्ये मध्ये आम्ही एकमेकांकडे बघत होतो. अचानक संगीताताईने बोलण्याचा विषय बदलला आणि माझ्याकडे बघत हळू आवाजात मला विचारले, सागर, तुझे डोळे हल्ली फारच लाल दिसतात. रात्रीची झोप मिळाल्यासारखे झोपाळू वाटतात. क काय ताई, तिचा प्रश्न ऐकून मी चपाप. मला वाटते रात्री तुझी झोप पूर्ण होत नसावी. हो ना सागर? नाही, म्हणजे मी झोपतो रात्रीचा. मी गडबडत उत्तर, खरंच? नक्की का? मला वाटते की कदाचित तू झोपत नसावा. काय म्हणतेस संगीताताई? तुला चांगलेच माहीत आहे मी काय म्हणते ते. सागर गूढपणे हसून माझ्याकडे बघत ती म्हणाली, काय ताई? मी अजूनही नकळत असल्याचा आव आणत ओह कमान सागर, तुला काय वाटत की तुझी मोठी बहीण मूर्ख वगैरे आहे की काय? माझ्या लक्षात आले की माझे गुपित बाहेर पडले आहे. मी हळूच तिच्या मांड्यांमधला माझा आत काढून घेतला आणि शर्मेने तिच्याकडे बघितले. ती पुढे म्हणाली, सागर, मला माहीत आहे की तू माझ्याशी काय काय करतोस ते आणि तू मला कोठे कोठे स्पर्श करतोस ते मला माहीत आहे. तुझ्या मनात माझ्याविषयी काय विचार आहेत ते, स्वतःच्या सख्या मोठ्या बहिणीविषयी. किती शर्मेची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे ही की माझ्या लहान भावाच्या मनात माझ्याविषयी कामवासना आहे व तो माझ्याशी असले घाणेरडे चाळे करतो. ते जरा विचार कर. जर मी हे आई बाबांना सांगितले तर काय होईल तुझे? असे गंभीरपणे म्हणत संगीताताईने माझ्याकडे एक कठोर कटाक्ष टाकला व ती खिडकीतून हलली. मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिने माझे ऐकले नाही व ती आतल्या खोलीत निघून गेली. मी अगदी घाबरून गेलो. आता काय होणार? संगीताताई खरोखरच आई बाबांना सांगेल का? जर तिने त्यांना सांगितले तर ते मला काय करतील? मला मारतील अन घराबाहेर काढतील? असंख्य प्रश्न माझ्या मनात उठले. नंतर पूर्ण दिवसभर मी प्रचंड तणावाखाली होतो व घाबरलेलो होतो. एकदा दोनदा मी संगीताताईला एकांतात गाठून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिने मला बोलू दिले नाही व मला टाळून दुसरीकडे गेली. रात्री बाबा घरी आल्यानंतर तर मी भीतीने अर्धमेला झालो होतो. घाबरून मी बाहेर निघून गेलो. मी शक्यतो सगळ्यांना टाळण्याचा प्रयत्न केला कारण मला फार भीती वाटत होती. जेवायच्या वेळेला घरात शिरताना भीतीने मला द्रदरून घाम फुटलेला होता.
एव्हाना संगीताताईने आई बाबांना सगळे सांगितले असणार याची मला खात्री होती. सगळ्यांबरोबर जेवायला बसताना तर माझी बोलतीच बंद झाली होती. कुठल्याही क्षणी कोणीतरी बोलायला सुरुवात करणार आणि मग माझी चांगलीच संपी होणार असे मला राहून राहून वाटत होते. पण काहीही घडले नाही. जेवताना मध्ये मध्ये मी संगीताताईकडे चोरून बघत होतो व ती सुद्धा माझ्याकडे बघत होती. आमची नजरांजर झाली की मी पटकन खाली बघायचो. मला आश्चर्य वाटत होते की अजून कसे कोणी काही बोलत नव्हते. मी नक्की सांगू शकत नाही, पण मला असे वाटायचे की जेव्हा मी संगीताताईकडे चोरून बघायचो तेव्हा ती माझ्याकडे बघून गूढपणे हसायची असा मला भास व्हायचा. गुपचूप खाली मान घालून जेवताना मी विचार करत होतो की संगीताताईने त्यांना सांगितले असावे की नाही. जर सांगितले नसेल तर तिने का सांगितले नाही? तिच्या मनात काय आहे? तिला काय करायचे आहे? माझ्या मनात विचारांचा इतका गोंधळ झाला होता की मी व्यवस्थित जेवूच शकलो नाही. रात्री आम्ही सगळे नेहमीसारखे झोपलो. अंथरुणावर पडल्या पडल्या मी डोळे बंद केले आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. गेले कित्येक महिने जेव्हा जेव्हा माझी बहीण माझ्या बाजूला झोपलेली होती तेव्हा तेव्हा मी तिच्या शरीराचे स्पर्शसुख तिच्या नकळत घेतले होते. पण आता माझी रात्रीची सगळी मजा संपली होती. मला माहीत होते की आता मी जागा राहून झोपेत असलेल्या माझ्या बहिणीबरोबर काही करू शकत नव्हतो. म्हणून मी चुपचाप झोपण्याचा प्रयत्न करत होतो, पण मला झोप येत नव्हती. मला माझ्या रात्रीच्या मजेची इतकी सवय झाली होती की मला झोप येत नव्हती. तेव्हा मी शून्यात बघितल्यासारखे अंधारात बघत राहिलो. अचानक माझ्या डाव्या बाजूला मला हालचाल जाणवली. मी हळूच मान वळवून तिकडे बघितले. अंधारात माझी नजर सरावली होती तेव्हा मला अंधुकसे पण सगळे दिसत होते. माझ्या लक्षात आले की संगीताताई आधी माझ्यापासून साधारण 2 फुटावर होती, ती आता माझ्याजवळ सरकली होती. तिने पायापासून डोक्यापर्यंत चादर ओढलेली होती. माझ्या हाताला तिच्या थंड हाताचा स्पर्श जाणवला आणि काय घडते हे माझ्या लक्षात यायच्या आत तिने माझा हात ओढला आणि चादरीखाली घेऊन आपल्या छातीच्या उभारावर ठेवला. मला आश्चर्याचा इतका मोठा धक्का बसला की मी स्तब्धच झालो. माझ्या मोठ्या बहिणीने माझा हात ओढून तिच्या छातीच्या उभारावर ठेवला आहे. मी भीतीने का उत्तेजनेने माहीत नाही पण थरथरायला लागलो व मला प्रचंड घाम फुटला. ती एवढी अनपेक्षित घटना होती की मी गोंधळून गेलो व काही सुचून माझा हात तसाच तिच्या छातीवर ठेवून पडून राहिलो. माझी गोंधळलेली स्थिती संगीताताईच्या लक्षात आली तेव्हा मला प्रोत्साहित करण्यासाठी तिने आपला हात माझ्या हातावर ठेवला व माझ्या हाताबरोबर स्वतःची छाती दाबायला सुरुवात केली. आता माझ्या लक्षात आले की माझ्या बहिणीने आई बाबांना का सांगितले नाही ते. कारण मी जे काही करत होतो ते तिला आवडले होते आणि तसे करण्याबद्दल तिची काही हरकत नव्हती. उलट मी तसे करावे असे तिला वाटत होते तेव्हा ती स्वतःहून माझ्याजवळ सरकली होती व माझा हात स्वतःच्या छातीवर ठेवून दाबत होती. आता हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी मागे थोडीच फिरणार होतो. मी अधाशासारखा माझ्या बहिणीच्या छातीचे उभार दाबू लागलो. मला अक्षणमध्ये आलेला पाहून तिने तिचा हात माझ्या हातावरून बाजूला काढला आणि मला तिची पुष्ट छाती दाबून देऊ लागली. मला स्वर्गात असल्यासारखे वाटायला लागले. आधी मी घाबरत घाबरत माझ्या बहिणीच्या छातीला हात लावत असे, कारण मला भीती वाटायची की ती जागी होईल याची. पण आता मी न घाबरता बिनधास्तपणे तिची छाती दाबू शकत होतो. मला काय करू आणि काय नको असे झाले होते. मी संगीताताईच्या छातीचे उभार दाबत होतो, पिळत होतो, कुस्करत होतो. पूर्णवेळ संगीताताई शांत आणि स्तब्ध पडून होती व मला तिच्या गुबगुबीत छातीशी खेळून देत होती. माझा लंड लोखंडासारखा एकदम कडक झाला होता व माझ्या शार्टचा मोठा तंबू करून उभा होता. बराच वेळ आपल्या छातीचे उभार दाबून घेतल्यानंतर संगीताताईने माझा हात पकडला आणि खाली ढकलत आपल्या मांड्यांमध्ये खुपसला.
चादरीच्या आत तिने आपला गाऊन आधीच कंबरेपर्यंत वर केलेला होता तेव्हा माझा हात तिच्या प्टीजने आच्छादलेल्या पुच्चीवर टेकला होता. मग मी तिच्या प्टीजवरून तिची पुच्ची हाताळू लागलो. मी तिच्या पुच्चीवर माझा पूर्ण हात पसरवून तिला स्पर्श करत होतो. बोटाच्या चिमटीच तिच्या पुच्चीची पटल धरत होतो तसेच तिच्या पुच्चीच्या भेगेवरून बोट वर खाली करत होतो. संगीताताईची पुच्ची एकदम गरम भासत होती. माझ्या लक्षात आले की तिची प्टीज ओली होत चालली होती. माझ्यासाठी तो वेगळाच स्पर्श होता, वेगळ्याच भावना होत्या, कारण आधी जेव्हा मी माझ्या बहिणीच्या पुच्चीला स्पर्श करायचो तेव्हा ती ओली होत नव्हती कारण ती झोपेत असायची. पण आता जागेपणी ती चांगलीच कामोत्तेजित होत होती आणि तिच्या पुच्चीतून कामसलील बाहेर पडत होता. आणि तिची ओली पुच्ची हाताळून मीही ओला होऊ लागलो. माझ्या कडक लंडातून वीर्याचे पातळ थेंब बाहेर पडू लागले. अचानक मला जाणवले की संगीताताईने माझ्या कडक लंडावर हात ठेवला आहे. आश्चर्याच्या धक्क्याने माझे शरीर कंप पावले कारण प्रथमच माझ्या बहिणीने माझ्या लंडाला स्पर्श केला होता. तिने हळूहळू आपला हात माझ्या कडक लंडावर वर खाली फिरवायला सुरुवात केली. तिच्या हाताच्या मुलायम स्पर्शाने माझा लंड आचके देऊ लागला. त्यावेळी मी अनुभवत असलेल्या कामभावना आणि कामसंवेदना माझ्यासाठी खूपच होत्या आणि माझ्या लक्षात आले की लवकरच मी सत्खलित होणार. तीही कामोत्कर्षाच्या सीमेवर पोहोचत होती कारण तिचे शरीर हलकेसे कंप पावू लागले होते व तिने आपला दुसरा हात माझ्या त्या हातावर दाबून धरला जो तिच्या पुच्चीवर होता. संगीताताई माझा हात आपल्या पुच्चीवर जोरात दाबत होती व मला तिच्या पुच्चीचा ओलसरपणा तिच्या प्टीजवरून स्पष्ट जाणवत होता. एक क्षण तिने माझा हात खूप जोरात आपल्या पुच्चीवर दाबला व त्याच वेळी खालून तिने वर धक्का मारत आपला पार्श्वभाग वर उचलून धरला. आणि पुढच्याच क्षणी ती शांत झाली. माझ्या लक्षात आले की तिची कामतृप्ती झाली होती. माझी बहीण माझ्यामुळे कामतृप्त झाली याची जाणीव होऊन मीही सत्खलित होऊ लागलो. माझा लंड माझ्या अंडरवेअरमध्ये वीर्य सोडू लागला हे संगीताताईने ओळखले व ती माझा लंड माझ्या शार्टवरून जास्तच जोरात दाबू लागली. आम्ही दोघांनी एकमेकाच्या अंगावरून हात बाजूला घेतले व हळूहळू शांत होत गेलो. 10-15 मिनिटांनंतर मी उठलो व टॉयलेटमध्ये गेलो. माझी अंडरवेअर माझ्या वीर्याने इतकी भरली होती की इतके वीर्य मी कधी सोडलेच नव्हते. अंडरवेअर साफ करून वगैरे मी बाहेर आलो व अंथरुणावर झोपलो. थोड्या वेळाने संगीताताई टॉयलेटला गेली. ती पण साफसफाई करता गेली असावी हे मी ताडले. ती परत येऊन झोपेपर्यंत मला झोप लागली होती कारण माझ्या बहिणीबरोबरचा तो माझा पहिला अनुभव माझ्यासाठी खूपच होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही जेव्हा एकत्र घरात होतो तेव्हा जेव्हा आमची नजरांजर व्हायची तेव्हा संगीताताई माझ्याकडे मिश्किलपणे बघून हसायची व मी शर्मेने हस्तमान खाली घालायचो. एका क्षणी आम्हाला एकांत मिळाला तेव्हा ती मला काय मग सागर, कसे वाटले माझे सरप्राईज? एकदम धक्कादायक ताई. मला वाटले तू माझ्यावर रागावली आहेस व तू सगळे आई बाबांना सांगशील. त्यांना सांगितल्याबद्दल तुला मजा वाटली की नाही रात्री? तिने मला मिश्किलपणे हो ताई, खूप मजा वाटली. मी थोडे लाजत तिला म्हणालो, मला तर आधी वाटत होते की पुन्हा आयुष्यात कधीही मला तुला स्पर्श करायला मिळणार नाही. पण मी खरोखरच सरप्राईज झालो जेव्हा तू स्वतःहून माझा हात घेतला आणि तेथे ठेवला. कोठे ठेवला सागर? संगीताताईने मला चावटपणे विचारले. तेथे. तुझ्याच. शर्मेने मला पुढे बोलताच आले नाही. ओह कमान सागर, लाजतोस कशाला एवढा? सांग ना मला. कोठे ठेवला मी तुझा हात? तुझ्या छातीच्या उभारावर. शेवटी मी हस्त उत्तर दिले, फक्त छातीच्या उभारावर. अजून कोठे ठेवला होता? अजून तुझ्या पुच्चीवर. आत्ता कसे बोललास? पोपटासारखा. संगीताताई हस्त म्हणाली, अरे त्यात लाजायचे काय एवढे?
माझ्या छातीला आणि पुच्चीला हात लावतोस ना तू, मग त्याची नाव घ्यायला काय लाजायचे? बिनधास्त माझ्यासमोर बोलत जा. कळले का? मी लाजत लाजत नंदी बैलासारखी मान डोलव. फक्त आपल्याला काळजी घ्यायला हवी की कोणाला हे कळता कामा नये. शक्यतो रात्री कसला आवाज होऊन देऊ नकोस. तसे तुझ्याकडे आवाज करणारे काही नाहीच म्हणा, पण माझ्याकडे आहे. माझ्या बांगड्या, आपल्या बांगड्या दाखवत संगीताताई पुढे म्हणाली. पण रात्री मी त्या काढून ठेवल्या होत्या, फक्त एक एक बांगडी माझ्या दोन्ही हातात होत. अरे हो रे. माझ्या ते लक्षातच आले नाही की रात्री तिच्या बांगड्यांचा आवाजच झाला नाही. एकदम स्मार्ट आहे हा संगीताताई. पूर्ण तयारीनिशी होती ती रात्री. पण संगीताताई, तुला मजा वाटली का रात्री? म्हणजे मी नुसता हात वगैरे लावतो म्हणून विचारले. मी तिला बिनधास्त विचारले. तुला खरे सांगू का सागर, मला पण रात्री खूप मजा वाटली. आपण जरा काळजी घेतली तर यापेक्षाही जास्त मजा घेऊ शकतो. आज रात्री मी तुला अजून सरप्राईज देणार आहे. फक्त अंगावर चादर घ्यायला विसरू नको. असे म्हणत संगीताताई गुढपणे हसली आणि आतल्या खोलीत निघून गेली. नंतर रात्री आम्ही झोपेपर्यंत मी अंदाज करत होतो की तिचे सरप्राईज काय असावे बरे. नेहमीसारखे रात्री सगळे झोपी गेले. नॉर्मली मी अंगावर चादर घेऊन झोपत नसे, पण संगीताताईने सांगितले होते तेव्हा मी अंगावर चादर घेऊन झोपलो होतो. मध्यरात्रीनंतर संगीताताई हळूच माझ्याजवळ सरकली. मला आमंत्रण द्यायची गरजच नव्हती, तेव्हा जसे ती माझ्याजवळ आली तसे मी माझा हात तिने ओढलेल्या चादरीखाली नेला व तिच्या छातीवर ठेवला. मग मी हळूहळू माझ्या बहिणीच्या छातीचे उभार कुरवाळू लागलो व तिनेही थोडा वेळ मला ते तिच्या गाऊनवरून तसे दाबू दिले. मी तिची छाती दाबत असताना ती बरीच हालचाल करत होती. तिने गुडघे वर केल्याचे तसेच मध्येच आपले नितंब वर उचलल्याचे मला जाणवले, पण ती काय करत आहे हे मला कळले नाही. जेव्हा तिने माझा हात घेऊन आपल्या गाऊनच्या खाली नेला व आपल्या ब्रेसियर असलेल्या छातीवर ठेवला तेव्हा मला कळले की माझा हात गाऊनखाली घालता यावा म्हणून तिने आपला गाऊन छातीपर्यंत वर केला होता. हे तर अजूनच चांगले होते की एका कपड्याचा अडसर दूर झाला होता. नुसत्या ब्रेसियरवरून तिची छाती दाबताना मला तिची ताठ झालेली स्तनाग्रे स्पष्ट जाणवत होती. मी तर चाचपून तिची निबर स्तनाग्रे बोटाच्या चिमटीतही पकडत होतो. पुन्हा तिने हालचाल सुरू केली आणि मला जाणवले की खांदे व पाय खाली रोवून तिने आपली पाठ वर उचलली होती. तिने हात पाठीखाली नेल्यावर मला कल्पना आली की ती काय करते त्याची. तिच्या छातीच्या उभारावरील ब्रेसियर जशी ढिल्ली झाली तसे मला कळले की तिने मागून ब्रेसियरचा हुक काढ. वाऊ, व्हॉट अ सरप्राईज. मला माझ्या बहिणीची नग्न छाती हाताळायला मिळणाऱ्या विचाराने मी जास्तच उत्तेजित झालो. पण माझी पटकन हिंमतच झाली नाही तिच्या ढिल्या ब्रेसियरखाली हात घालायची व मी तसाच वरून तिची छाती दाबत राहिलो. संगीताताईने आपले हात पुढे आणले व माझा हात पकडून माझ्या हातानेच ब्रेसियरचा कप वर ढकलत आपल्या नग्न छातीवर माझा हात ठेवला. ऐग, काय वेगळेच फिलिंग होते ते माझ्या बहिणीचे पुष्ट उभार विनाकपड्याचे हाताळण्यात. माझे एक स्वप्न होते ते. मी तिची नग्न छाती दाबत होतो, चिवडत होतो. तिचा ताठ निप्पल मी बोटात धरून हलकेच पिरगळत होतो. मला माहीतच नाही किती वेळ मी तिची नग्न छाती दाबत होतो ते तिला दाबताना मी फारच उत्तेजित होतो व माझा लंड कडक झाला होता. नंतर मग संगीताताईने माझा हात पकडला आणि खाली नेऊन तिच्या पीजने आच्छादलेल्या पुच्चीवर ठेवला. मी मग तिच्या पुच्चीशी खेळायला लागलो. काही क्षणातच पुढचे सरप्राईज आले. मी तिच्या पुच्चीला पीजवरून हात लावत होतो आणि तिने माझा हात उचलला व आपल्या दुसऱ्या हाताने पुच्चीवरची पीज बाजूला करत माझा हात तिच्या नग्न पुच्चीवर ठेवला. अगगग, काय फिलिंग होते ते. तिच्या नागड्या पुच्चीला हात लावण्याचे. पुच्चीच्या वरील केस माझ्या हाताला जाणवत होते.
मला काय करावे ते सुचेना तेव्हा मी नुसताच तिच्या पुच्चीच्या भेगेवर वर खाली बोट फिरवू लागलो. तिचा पुच्चीरस आधीच पाझरायला लागला होता आणि त्याने माझी बोट तिच्या पुच्चीच्या पाखळ्यावरून सटकत होती. संगीताताईने एका हाताने आपली पीस बाजूला करून धरली होती व मी तिच्या उभ्या पुच्चीवरून बोटे फिरवत होतो. एका क्षणी जेव्हा माझी बोटे संगीताताईच्या भेगेवर होती तेव्हा तिने माझी 2 बोटे धरली आणि तिच्या भेगेच्या आत सारली. तिच्या पुच्चीच्या भोकात माझी बोटे अर्ध्यापेक्षा जास्त आत गेल्यावर तिने पुन्हा बोटे थोडी बाहेर काढली व मला बोटे आत बाहेर कशी करायची ते दाखवले. तिने दाखवल्याप्रमाणे मी तिच्या पुच्चीत माझी 2 बोटे आत बाहेर करू लागलो तेव्हाच तिने माझी बोटे सोडून दिली. पुच्चीरसाने आधीच तिची पुच्ची ओली झालेली होती पण माझ्या बोटाच्या झुण्याने तिची पुच्ची जास्तच पाझरू लागली. मी संगीताताईच्या पुच्चीत बोटे घालण्यात मग्न होतो व तिने आपल्या एका हाताने पीस बाजूला धरली होती. मग तिने आपला दुसरा हात मी ओढलेल्या चादरीखाली आणला व माझ्या कडक लंडावर ठेवला. थोडा वेळ ती हात माझ्या लंडावर फिरवत राहिली आणि तिने पुढचे सरप्राईज दिले. हात तसाच वर घेत तिने माझ्या पोटावर आणला व माझ्या शार्टच्या आत घातला. आत माझी अंडरवेअर तिच्या हाताला लागल्यावर तिने हात अंडरवेअरमध्येही घातला व माझा कडक लंड हातात धरला. देवा रे देवा! एका रात्रीत मला माझ्या बहिणीकडून इतकी सरप्राईज मिळत होती की मी वेडापिसा होत चाललो होतो. माझा लंड माझ्या बहिणीने हातात पकडला आहे हे मला स्वप्नवत वाटत होते. संगीताताईने माझा लंड हातात धरला आहे या जाणीवतेने मी जणू हवेत उडायला लागलो. आणि जेव्हा ती माझा लंड मुठीत धरून वर खाली करू लागली तेव्हा मला स्वर्गात पोहोचल्याचा आभास होऊ लागला. मी स्वप्नात कल्पना केल्यासारखे सगळे घडत होते. मी माझ्या बहिणीच्या पुच्चीत बोटे घालत होतो व ती आपल्या भावाचा लंड धरून हलवत होती. आम्ही दोघेही तालबद्धपणे आपले हात हलवत होतो. उत्तेजनेने मी हात थोडा उचलून तिच्या पुच्चीत बोटे आत बाहेर करू लागलो तेव्हा तिने आपल्या दुसऱ्या हाताने माझा हात खाली दाबला व मी बोट आत बाहेर करता करता कसे तिच्या पुच्चीवर माझा अंगठा घासवा हे तिने मला दाखवले. माझ्या लक्षात आले की तिच्या पुच्चीच्या वरच्या भागावर असलेल्या दाण्यावर मी घासावे हेच तिला पाहिजे. आणि मी तिने दाखवल्याप्रमाणे घासायला लागल्यावर ती आपला पार्श्वभाग उचलून माझ्या हातावर धक्के द्यायला लागली. मी तिचा पुच्चीदाणा व्यवस्थित घासला जाईल याची काळजी घेऊ लागलो. तिचा दाणा म्हणजे नक्कीच एक नाजूक भाग होता कारण तिचा धक्के मारण्याचा वेग वाढला व माझ्या लंडावरील तिची पकडही घट्ट झाली. तेव्हा मी संगीताताईच्या पुच्चीतून बोटे बाहेर काढली आणि तिचा पुच्चीदाणा बोटात पकडून त्याच्याशी खेळू लागलो. त्याने तिला कामोत्तेजनेच्या अत्युच्च सीमेवर नेले. तिचे शरीर ताठ झाले व तिने माझे मनगट आपल्या हातात घट्ट पकडले. मी तिचा दाणा कुस्करत राहिलो आणि ती कामतृप्त झाली. तिच्या कामतृप्तीची तीव्रता इतकी होती की तिने दुसऱ्या हातात पकडलेला माझा लंड अक्षरशः दाबून धरला होता. जेव्हा संगीताताईच्या कामतृप्तीचा बहर ओसरला तेव्हा तिने माझा लंड जोरजोरात हलवायला सुरुवात केली. तिच्या वेगाने माझ्या कामोत्तेजना टोकावर जाऊ लागल्या आणि आपोआप मीही कंबर हलवून वर धक्के मारू लागलो. माझा लंड वीर्य सोडू लागला व त्याने माझी अंडरवेअर आणि तिचा हात भिजू लागला. माझे सत्खलन पूर्ण होईपर्यंत मी कंबर हलवत होतो व ती माझा लंड हलवत होती. माझा लंड कोमजून मऊ झाल्यावर तसेच मी शांत होऊन पडल्यावरच तिने आपला हात काढून घेतला. मी सत्खलित होत असताना डोळे गच्च मिटून घेतले होते आणि संगीताताईने आपला हात माझ्या लंडावर काढून घेतल्यानंतर काही सेकंदाने मी डोळे उघडून तिच्याकडे बघितले. तिने माझ्या वीर्याने भरलेला आपला हात चादरी खाली घेतला व चादर डोक्यावर ओढून घेतली. मी नक्की सांगू शकत नाही पण मला असे वाटले की तिने आपल्या हातावरील माझे वीर्य चाटून घेतले असावे कारण अंधुकशा प्रकाशात का होईना मला असे दिसले की डोक्यावर चादर ओढून घेतल्यानंतर तिचा हात तिच्या तोंडाजवळच होता व चादर हलत होती.
नंतर आमची टॉयलेटमध्ये साफसफाईची फेरी झाली हे सांगायला नकोच. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्हाला बोलायचा चान्स मिळाला. आम्हाला संध्याकाळीच वेळ मिळायचा कारण त्याआधी संगीताताई ऑफिसमध्ये आणि मी कॉलेजमध्ये बिझी असायचो. तेव्हा संगीताताईने मला विचारले, काय मग सागर, कसे वाटले काल रात्रीचे माझे सरप्राईज? अगदी माझ्या कल्पने पलीकडले. संगीताताई, मी अगदी मनापासून बोललो. नक्कीच असणार. माझा हात जेवढा भरला होता त्यावरून मी कल्पना करू शकते की तुला ते किती आवडले असणार ते. तिने हसत हसत म्हटले, एक विचारू ताई? तुला राग नाही ना येणार? मी तिला भीत भीत विचारले. अरे विचार ना सागर. राग काय यायचा त्यात? नाही. रात्री मी फिनिश झाल्यानंतर तू हात काढून घेतलास आणि चादर डोक्यावर ओढून घेऊन काय केलेस? काय केले म्हणजे? मला नाही कळले तुला काय विचारायचे आहे ते. म्हणजे तुझा हात माझ्या त्याने भरला होता. तो तू तोंडा. मी तिला ते विचारायला घाबरत होतो. हा हा हा. संगीताताई मनापासून हसली. फारच स्मार्ट आहेस की तू सागर. तुला काय वाटते मी काय केले असावे? मला वाटते तू माझे ते चाटून घेतले असावेस. मी बेधडक तिला बोलून दाखवले. ते काय? तिने पुन्हा मिश्किलपणे मला विचारले. ते माझे पाणी. पाणी काय? काय म्हणतात त्याला? तुला मी म्हटले ना लाजायचे नाही. मग सांग पाहू काय म्हणतात तुझ्या पाण्याला? वीर्य. माझे वीर्य. सांग नाग ताई. तू खरेच माझे वीर्य चाटले? मी नाही सांगणार. खरे काय ते? संगीताताई अगदी लाडात येऊन म्हणाली, असे काय करतेस ताई? मी ओळखले ते. सांग ना मला. खरच तू माझे वीर्य चाटलेस? जर तू ओळखले तर मग कशाला विचारतोस मला? सांग ना. मला तुझ्याकडून ऐकायचे आहे ते. मी अधीरपणे तिला विचारले. मग ऐक. हो हो. मी चाटले तुझे वीर्य. माझ्या लहान भावाचे वीर्य. एकदम चवदार होते हा. असे म्हणत संगीताताई जोरजोराने हसू लागली. ओह, काय म्हणतेस ताई? तुला आवडले माझे वीर्य? माझा विश्वासच बसत नाही की माझ्या बहिणीने माझे वीर्य चाटले यावर. अले माझ्या छकुल्या. माझा गाल पकडत माझी बहीण लाडात म्हणाली, अजून बरेच काही घडणार आहे. कशा कशावर अविश्वास दाखवणार आहेस? पुढे बघत रहा काय काय घडणार आहे ते. काय काय घडणार आहे ताई? सांग ना मला. मी उतावळेपणे तिला विचारले. धीर धर. जरा धीर धर. दॅट विल बी सरप्राईज. त्यानंतर पुढचा आठवडाभर आम्हा बहीण भावाची रात्रीची मजा चालू होती. 2 दिवसानंतरचे संगीताताईचे सरप्राईज होते पुढच्या हुकची ब्रेसियर. तिने मला सांगितले की रात्री गाऊन वर करून हात मागे घेऊन मागच्या हुकवाली ब्रेसियर काढणे म्हणजे एक कसरत होती. तेव्हा तिने पुढच्या हुकवाल्या नवीन ब्रेसियर घेतल्या. आता तिला गाऊन